नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझी शेती माझा अनुभव. खरं तर शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न येत असतात आणि त्यापैकीच एक प्रश्न आहे की निमेटोड संबंधी. त्या शेतकऱ्यांचा असा प्रश्न विचारला की निमेटोड कशामुळे येतो आणि त्याची सुरुवातीची लक्षणं काय. खरं तर खूप महत्त्वाचा आणि चांगला असा प्रश्न आहे, कारण की आपल्याला शेती करत असताना वेगवेगळे आजार पिकामध्ये होत असतात आणि त्याचा अनुभव आल्याशिवाय आपल्याला त्याच्यावरती काय उपाययोजना करायच्या हे समजत नसतात. परंतु ह्या सगळ्या गोष्टी समजल्या तर त्याच्यावरती आपण उपाययोजना करू शकतो. आणि खूप चांगला असा प्रश्न आहे, कारण की निमेटोड जर आपल्याला ओळखता आला नाही तर आपल्याला पूर्णपणे बाग खराब होईपर्यंत आपल्या लक्षात येत नाही. म्हणून निमेटोड हा असा रोग आहे की अक्षरशः तो आपल्या डोळ्यांनी दिसत नाही. तो जर आपल्याला ओळखायचा असेल तर तो आपल्याला सूक्ष्मदर्शकाखाली पाहावा लागतो, किंवा त्याचे जे काही बारीक बारीक विषाणू असतात ते जमिनीच्या आतमध्ये असतात, त्याच्यामुळे तो आपल्याला वरून कसल्याही प्रकारचे ओळखता येत नाही. आता अगदी तो जर रोग ओळखायचा असेल तर आपल्याला काय करावं लागेल, तर आपलं जे काही झाड असेल त्या झाडाकडे आपल्याला सातत्याने लक्ष ठेवावं लागेल. मग काय आपल्याला दररोजच त्या झाडाकडे जायचं आहे का? नाही. सो ओव्हरऑल ज्यावेळेस आपण पूर्ण बागेमध्ये फिरत असतो आणि ज्यावेळेस बागेमध्ये फिरत असतो त्यावेळेस आपल्याला काही झाडामध्ये आपल्याला बदल दिसायला लागतात. आता हे बदल काय दिसायला लागतात? चला उदाहरणार्थ आपण हे जर समजा झाड घेतलं, आता आपल्या या झाडाची छाटणी झालेली आहे, या झाडाची कॅनोपी वगैरे पूर्णपणे आउट झालेली आहे. परंतु ज्यावेळेस झाडाला निमेटोडची लागण होत असते किंवा सुरुवात होत असते किंवा जास्त प्रमाणात होत असते, त्यावेळेस मात्र झाडामध्ये आपल्याला बदल पाहायला भेटतात. अगदी ते बदल पानापासून तर फळापर्यंत आपल्याला हे बदल पाहायला भेटतात. म्हणून सुरुवातीला ज्यावेळेस निमेटोडच्या आपल्याला त्याच्यामध्ये लागण होत असते त्यावेळेस मात्र आपण असं लक्षात ठेवायचं आहे की हे झाडामध्ये काय बदल दिसत आहेत का. सुरुवातीला झाड आपल्याला थोडं थोडं पिवळं पडलेलं दिसतंय आणि पिवळं पडलेलं झाड नंतरच्या काळात त्या झाडावरती असणारी फळं असतील, फुलं असतील किंवा पानं असतील, याच्यामध्ये सुद्धा आपल्याला नंतरच्या काळात बदल दिसतो. आणि तो बदल आपण लक्षात घेतला तर त्यावरून आपण समजायचं की आपल्या झाडाला निमेटोड आहे. परंतु यावरूनही ती सिद्ध होत नाही. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, सुरुवातीच्या काळामध्ये जे काही झाड असेल त्या झाडाची अगदी मुळापाशी जाऊन त्याची जी काही मुळे असतील ती चेक करून पाहावी लागतात. आता ही चेक करत असताना एकाच ठिकाणी किंवा एकाच लाईनला संपूर्ण निमेटोड होतो असं नाही, कारण की ज्या ज्या झाडापाशी ती जीवाणू तयार होत असतात किंवा ते विषाणू तयार होत असतात, ते विषाणू त्या झाडावरतीच हल्ला करून त्यामुळे डिस्टर्ब करण्याचं काम करत असतात आणि त्याच्या माध्यमातून झाड खराब होत असतं. म्हणून जर आपल्याला निमेटोड ओळखायचा असेल तर अगदी सुरुवातीपासूनच आपल्याला आपल्या बागेमध्ये नेहमी चक्कर असावे लागते. झाडामध्ये काय बदल दिसतोय का तो पाहावा लागतो, आणि तो बदल होत असेल तर निश्चितपणे आपल्याला निमेटोडची ओळख करता येऊ शकते. मग सुरुवातीला काय करायचं आहे, तर अगदी सुरुवातीला आपल्याला झाडाच्या जे काही मुळे असतील त्या टिकावाच्या सहाय्याने खांदून घेऊन त्या ठिकाणी चेक करून पाहिजे आहे की ह्या झाडांना झाडांच्या मुळांना गाठी दिसत आहेत का. जर त्या गाठी असतील तर निश्चितपणे आपल्याला समजायचं की या ठिकाणी निमेटोडची लागण होण्यास सुरुवात झाली आहे. मग ह्या गाठी कशा येतात, काय होतं आहे, त्याच्यावरती काय आपल्याला उपाययोजना करता येऊ शकतायत का, त्याकडे पण लक्ष देणं गरजेचं आहे. कारण की ज्या ठिकाणी म्हणजे हा कशामुळे होतो, तर ज्या त्या ठिकाणी जास्त पाणी साचतं आणि ते पाणी नंतर जमिनीतून आऊट होत चालतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे निमेटोडचं राहण्याचं ठिकाण हे ओलसर जागा असते, जास्त पाण्याचं ठिकाण असतं. आणि ज्यावेळेस पाणी आऊट होऊन जातं किंवा त्या जमिनीतलं पाणी संपतं त्यावेळेस संपूर्ण जे काय निमेटोड असतील ते संपूर्ण त्याचा ओघ त्या झाडांच्या मुळ्याकडे जात असतो आणि ज्या ज्या ठिकाणी त्यांना ओलावा सापडतो त्या ठिकाणी शिरायचा प्रयत्न करतात. मग आता ओलावा फक्त राहतो तो झाडांच्या मुळ्यामध्ये, आणि मग त्या मुळांमध्ये ते विषाणू शिरून त्या ठिकाणी आतमध्ये ते अंडी घालतात किंवा त्यांचं जे काही विष्ठा असेल किंवा बाकीच्या गोष्टी असतील ते सोडतात. आणि ते सोडल्यानंतर ज्या झाडातल्या जे काही अन्नद्रव्य असतील, मायक्रोन्युट्रिएंट्स असतील, ते सगळे खाऊन घेतात आणि ते विषाणू त्या मुळ्यामध्ये सोडल्यानंतर मात्र त्या ठिकाणी आपल्याला बारीक बारीक गाठी तयार होतात. आणि आपल्या गाठी तयार झाल्यानंतर मात्र झाडाला जे काही अन्नद्रव्य जायचे ते पूर्णपणे बंद होऊन जातं, आणि पूर्णपणे बंद झालेलं अन्नद्रव्य झाडाला त्रासदायक ठरत असतं. कारण की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या झाडाचे रूट चांगले असेल तर आपल्याला त्याचा फायदा होत असतो, आणि ही रूट जर चांगली नाही राहिली तर निश्चितपणे त्याचा तोटा होत असतो. म्हणून ती रूटच नष्ट करायचं काम करतं, आणि रूट जर नष्ट झाली तर आपोआप झाडामध्ये कमजोरपणा येऊन जातो, विकनेसपणा तयार झाला की झाड पानगळ सुरू करतं, फळगळ सुरू करतं, फुलांची गळ सुरू करतं, आणि झाड निस्तेज होऊन वाळून जाण्याचे त्याचे कल दिसून येतो. म्हणून ह्या त्याची काय प्राथमिक अवस्था आहेत त्या लक्षात घेणं फार गरजेचं असतं. परंतु आपल्याला सगळ्या शेतकऱ्यांना हे पण माहीत असणं गरजेचं आहे की आपल्याला निमेटोड येणार आहे की नाही हे अगोदर लक्षात येत नाही, किंवा आपण तितक्या बारकाईने लक्ष देत नाही. म्हणून आपल्याला त्याची प्राथमिक लक्षणं काही झाडावरती दिसली तर निश्चितपणे आपण त्या झाडावरती लक्ष ठेवणं, त्या बागेवरती लक्ष ठेवणं आणि त्याच्यामध्ये अपेक्षित ते बदल करणं आणि त्याच्यासंबंधी जी काही उपाययोजना असेल ती उपाययोजना करणं गरजेचं आहे. आपण बऱ्याच व्हिडिओच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वेगवेगळ्या औषधांची असेल, जैविक बुरशीनाशकं असेल, केमिकलची कीटकनाशकं असेल याची माहिती दिली होती. परंतु होतं काही का प्रत्येक जणाच्या
प्रत्येक कंपन्यांचे प्रमाण, प्रत्येक कंपन्यांचे रिझल्ट हे वेगवेगळे असतात आणि ते रिझल्ट जर आपण व्यवस्थित घेतले नाही तर काय होतं की परत पुन्हा जो माहिती सांगतो त्याच्यावरती पुन्हा एकदा ब्लेम केला जातो. त्याच्यापेक्षा तुम्ही एक चांगल्या कृषी सेवा केंद्राकडे जायचं, त्यांच्याकडून योग्य तो सल्ला घ्यायचा आणि तो सल्ला घेतल्यानंतर संबंधित जे काही औषध असतील निमेटोड संबंधी ते त्या पिकाला देणं गरजेचं आहे. आता प्राथमिक स्वरूपात आपण जर पाहिलं तर अनेक बाजारपेठेमध्ये केमिकलचे औषधं आहेत. त्याच्यामध्ये मग सगळ्यात जास्त आणि प्रभावी म्हणून आपण अलीकडच्या काळामध्ये वेलम प्राईमचा वापर करत असतो, जे की ते बाहेर कंपनीचं आहे. त्यात निमेटॅसिड आहे, निमेटोड आहे, असे वेगवेगळ्या नावाने कंपनीचे प्रॉडक्ट आहेत, ते तुम्ही वापरू शकतात. किंवा तुम्ही जर जैविकमध्ये वापरायला गेला तर तुम्हाला ट्रायकोडर्मा आणि पॅसिलोमायसिन हे घटक वापरणं पण गरजेचं असतं. ट्रायकोडर्मा तुमच्या निमेटोड कंट्रोलसाठी मदत करत असतो, तर जे पॅसिलोमायसिन आहे ते तुमचं निमेटोड कंट्रोलसाठी मदत करत असतो. तर ट्रायकोडर्मा हा जी काय अंडी घातली जातात ती अंडी कुजवण्याचं आणि खराब करण्याचं काम हा ट्रायकोडर्मा करत असतो. म्हणून जैविक आणि बुरशीनाशकांचा योग्य ते ताळमेळ घालणं गरजेचं आहे. परंतु हे दोन्ही घटक सोडत असताना मात्र याची काळजी घेणं गरजेचं आहे. ज्यावेळेस तुम्ही जैविक बुरशीनाशक सोडणार आहात त्यावेळेस मात्र तुम्हाला त्या केमिकल आणि जैविक बुरशीनाशकामध्ये कमीत कमी 8 दिवसांचा गॅप ठेवणं गरजेचं आहे. तुम्ही जर एका लागोपाठ सोडत राहिले तर तुमची जैविक बुरशीनाशकाचा सोडल्याचा काही उपयोग होणार नाही आणि ती खराब होऊन जाण्याची शक्यता असते. म्हणून निमेटोड हा झाडाची परिस्थिती, जमीनची कंडिशन पाहून आणि झाडामध्ये झालेले बदल पाहून ओळखावा आणि तो ओळखल्यानंतर तत्परतेने त्याच्यामध्ये योग्य ते बदल करून औषधं देणे किंवा त्याच्या संबंधित जी काय ट्रीटमेंट असेल ती करणं गरजेचं आहे. म्हणून असे जर प्रश्न शेतकऱ्यांची येत राहिले तर त्याच्यावरती आपल्याला संबंधित माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवता येते आणि ती माहिती जर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली तर चांगल्या पद्धतीची पेरू शेती आपल्याला करता येऊ शकते. कारण की निमेटोड हा फक्त एकाच पिकामध्ये येत नाही, म्हणजे पेरूमध्ये येत नाही, डाळिंब असेल, जे फळपिकं आहेत त्यामध्ये तो ॲक्टिव्हेट असतो. त्याचबरोबर भाजीपाला पिकामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात काम करत असतो. म्हणजे अगदी टोमॅटो झाली, वांगी झाली, ज्यामध्ये तंतुमय मुळांची संख्या जास्त असते त्या ठिकाणी आपल्याला खूप मोठा निमेटोड दिसत असतो. परंतु त्याच्यावरती उपाययोजना आहेत. 100% उपाययोजना जरी नसल्या तरी त्याला रोकथाम करण्याचं काम बरीच औषधं करत असतात आणि तर आपण ती जर केली तर निश्चितपणे त्याचा फायदा होऊ शकतो आणि चांगल्या पद्धतीने आपलं पीक काढू शकतो. म्हणून आपल्या अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.